चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीला बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला। मराठवाड्यात जनता भाजपच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले। लाडकी बहीण योजनेचे अनुदान 31 मार्च पूर्वी मिळेल अशी ग्वाही दिली। पार्थ पवार प्रकरणी अंतिम अहवाल लवकर येईल असेही स्पष्ट केले। चंद्रपूरमध्ये भाजप महापौर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी विरोधकांवरही टीका केली। 3 महिने पण 3 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही पूर्ण करणार। शेवटी जे आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द दिलाय की महाराष्ट्रात काही झालं चालेल, पण लाडक्या बहिणीचा जो आम्ही त्यांच्या शेवटी हा पैसा कुठे जातो? आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जो गेला तो कुठेतरी मार्केटमध्ये खर्च होणार, त्या ठिकाणी स्थानिक वस्तू काय खरेदी करणार, येऊन जाऊन हा पैसा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो, शिक्षणाकरता खर्च होतो। शेवटी महाराष्ट्राच्या मजबूतीकरता हा पैसा खर्च होतो। फक्त प्रत्येक महिन्याला कधी कधी अरेंज होऊ शकत नाही म्हणून 2 महिने 3 महिने असं सरकार करतं, पण मला असं वाटतं की 31 मार्चच्या ते पैसे द्यावेच लागतील। ते देणं बंधनकारकच आहे आणि ते मिळतीलच।